नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आता आज तुम्ही म्हणाल की काय नवीन विषय आहे, काय करावं काय कळेना झालं. महाराष्ट्रातल्या या सगळ्या स्वतःला नामवंत समजणाऱ्या, कीर्तिवंत समजणाऱ्या या लोकांना झालंय तरी काय. तिकडे नामदेव शास्त्री थंड होता होता इकडे आणखी एक पोटशूळ उठलं ते एका व्यक्तीच्या डोक्यात आणि मग सगळ्या महाराष्ट्रात याच्या नावानं छितू सुरू झाली, ज्याचं नाव आहे राहुल सोलापूरकर. म्हणायला अभिनेता, बाकी याच्याकडे कोणताही गुण नाही. राहुल सोलापूरकर माफ करा, वयानं छोटा आहे, बुद्धीनं छोटा आहे तुमच्यापेक्षा, पण तुम्हाला आवाजावं म्हणण्याची मला तरी आता शक्यता वाटत नाही, म्हणून अरे तुरे बोलतोय. अहो काय बोललात तुम्ही, तुम्हाला तरी कळतं का? काय म्हणे तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाज घेऊन सुटले. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला हे बोलताना की आपण काय बोलतोय. अहो जरा तरी भान राखायला हवं होतं. कुणाविषयी बोललात तुम्ही? छत्रपती शिवरायांविषयी उठसूट कुणीही बोलायचं आणि आम्ही मात्र ते सहन करत राहायचं. आणि मग काही दिवसांनी सगळीकडे निषेध व्यक्त झाला की मग माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला, किंवा मोडून तोडून माझी एक दोन वाक्य ऐकवली गेली, किंवा मग अगदी डोईजड झालं की मग माफी मागायची, दिलगिरी व्यक्त करायची आणि गप्प बसायचं. अहो ही थोड्यापुरती तुमच्या अंगावर हरळ का उठावी? कशासाठी? इतके वर्ष कला क्षेत्रात काम करून तुम्ही जनतेचं मनोरंजन केलं, ते कमी पडलं म्हणून रंजन म्हणून तुम्ही हे नसते उद्योग करताय. अहो आपण कुणाविषयी बोलतो? ज्या महाराष्ट्रात आज केवळ ज्यांच्या नावामुळं आपला महाराष्ट्र सगळ्या जगात वर्णिला जातो, केवळ ज्यांच्या नावामुळं आज महाराष्ट्रातली जनता संपूर्ण आयुष्य केवळ त्यांच्या नावावर सुरक्षितरित्या जगते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असे अनुद्गार करताना तुमची जीभ कशी झडली नाही. आणि म्हणूनच आज याच राहुल सोलापूरकरवर लाईव्ह करायला आलोय. छत्रपती शिवाजी राजांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीमध्ये तडकाफडकी पत्रकार परिषद घ्यावी लागावी आणि तुमचा निषेध व्यक्त करायला लागावा, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. म्हणूनच माझ्या लाईव्हचं नावच ठेवलंय उदयनराजे गरजले, राहुल सोलापूरकर टरकले. गोळ्या घाला ठेचा गाडा, ही वाक्य आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची. काय चुकलं त्यांचं? अगदी बरोबर बोलले. सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेल्या आणि प्रत्येक शिवप्रेमी शिवभक्तांच्या मनात असलेले वाक्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोललेले आहेत. अहो राहुल सोलापूरकर, तुमच्यासारख्यांच्या जिभा हसायला पाहिजे. तुम्हाला वेचून वेचून ठेचून मारलं पाहिजे. आज कुठे निषेध व्यक्त होत नाहीये तुमचा? आज तुमच्या घरासमोर म्हणे पोलिसांचं संरक्षण आहे, बंदोबस्त. काय तीर मारला तो तुम्ही? तर तुमच्या घरासमोर बंदोबस्त करायला काय तीर मारलात? अहो जोड्याने मारलं तुमच्या सगळ्या प्रतिमेला. पुतळे जाळले तुमचे, प्रतिमा जाळल्या तुमच्या. अहो ज्याच्या जीवावर जगलात आणि खाल्लत ना, ज्यांच्या जीवावर अभिनय मिरवलात तुम्ही, त्याच छत्रपती शिवराजांविषयी तुम्ही अशी गरळ ओकता. काय बोललात तुम्ही? तुमची वाक्य लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काय म्हणे तुम्ही काय केलंय? अभिनय, नाटकात पण अभिनय केलाय, चित्रपटांमध्ये पण अभिनय केलाय, मालिकांमध्ये पण अभिनय केलाय. अहो तुम्ही फक्त अभिनय केलाय, याच्या पलीकडे तुम्ही काहीच नाही केलंय. अभिनयाच्या पलीकडे तुम्हाला काहीच जमलं नाही. त्यातले गुण नाही घेतले तुम्ही, फक्त भूमिका केल्यात.
तुम्ही आतापर्यंत केलेल्या ऐतिहासिक भूमिका आणि प्रत्यक्ष ऐतिहासिक ते पुरुष यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. फक्त टेक देण्यासाठी वाक्य पाठ करून बोलायची, त्याच्या पलीकडे काही नाही. व्याख्याते म्हणून तुम्ही मिरवता. काय वेगवेगळी व्याख्यानं देता तुम्ही पसायदानावर, समर्थ रामदासांवर, छत्रपती शिवरायांवर व्याख्यानं देता तुम्ही. नाटकांमध्ये राजर्षी शाहू हे पात्र वटवलं तुम्ही मालिकेमध्ये काम करताना, छत्रपती राजर्षी शाहूंचं. अहो जरा तरी तेवढी तरी किमान लाज वाटायला हवी होती की छत्रपती शाहू महाराज कुणाला दैवत मानत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिथं आदराने घेतलं जातं, अहो आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय बोलतोय. जाणता राजाविषयी जर तुम्ही अशी अजाणतेपणाची वाक्य करत असाल ना, तर काही म्हणजे काय उपयोग नाही तुमचा. नुसतं नावाला आहात तुम्ही. काय तुमची सुरुवात बालनाट्य केलीत म्हणे तुम्ही, आणि बालनाट्य काय होतं तुमचं? ग्रेट गाढव सर्कस. खरं बरोबर आहे. ग्रेट गाढवांच्या सर्कसीतलं काम करणारे एक पात्र तुम्ही. हे वयाच्या 63व्या वर्षी सिद्ध करून दाखवलं तुम्ही. 17 ऑक्टोबर 1963 तुमचं वय म्हणजे जन्मतारीख, आणि आता ही पुढची सगळी झालेली प्रकार जर आपण बघितले तर 62 वर्ष तुम्हाला झाली. या 62 वर्षात तुम्ही सिद्ध केलं की ग्रेट गाढव सर्कस नाटकातलं जे पात्र होतं ते तुम्ही अगदी तंतोतंत उठवलं तुम्ही. त्याच्याकडे काय नाही केलं तुम्ही. काय अहो तुम्हाला गरजच नव्हती ना अशी काही विद्वत्ता पाजळवायची. काय बोलतोय आपण, कुणाबद्दल बोलतोय आपण? ज्यांच्या नावानं आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखलं जातं. ओ छत्रपती शिवरायांचा शिवभक्त, शिवप्रेमी आहे. शिवजयंतीला गडावर मशाल घेऊन म्हणजे हातात मशाल घेऊन एवढे मैलोन मैल शेकडो काट्याकुट्यातून पार करणारा शिवभक्त, आज त्याला काय वाटलं असेल? आपण काय बोलतो? आज प्रतापगड, रायगड या गडांना सुद्धा चौताळून उठू असं वाटलं लागलं. काय करू होता ह्याचं या राहुल सोलापूरकर की काय केलं यांनी? ज्या माणसानं, ज्या महापुरुषानं तुम्हा आम्हाला जगण्याची ताकद दिली, तुम्हा आम्हा सगळ्या समाजांना एकत्र करून, 18 पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी एकत्र आणलं, जगवलं, अशा राजांविषयी आपण काय बोलतो याची जाणीव तरी राहिली पाहिजे. आणि आपण काय चर्चा करतोय, कशावर बोलतोय याचा भाग तरी डोक्यात असला पाहिजे. आज ठिकठिकाणी काय होते, तुमचं चितू होते तुमच्यावर, इतकी निदर्शनं. अहो बोलून जाता हो तुम्ही सहज, तुम्हाला काय बोलायला? उचलली जीभ लावली टाळ्याला, याच्याकडे हाय काय तुमच्याकडे? नाटकातले संवाद वाटले का तुम्हाला? हे का पिक्चर मधले डायलॉग वाटले की वाटेल तेव्हा तुम्हाला बोलता येईल आणि ती वाक्य आम्ही घेऊन टाळ्या पिटू? या तुमच्या असल्या गलिच्छ वाक्यांवर आम्ही टाळ्या पिटणार नाही, तुम्हाला कुटू, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली आहे. आपण काय बोलतो, काय करतो, कशा पद्धतीने चाललंय हे सगळं. भले तुम्ही ग्रेट अभिनेते आहात, बरंच काही केलंय तुम्ही नाटकांमध्ये, मालिकांमधून, चित्रपटांमधून, काही उपयोग नाही त्याचा. या सगळ्या ज्ञानाचा उत्तर शून्य झालं. आज माफी मागताय तुम्ही एवढं करून, परत चुकून झालं माझ्याकडून. बोलताना काय झालं होतं तेव्हा? आपण काय बोलतो, काय अहो भान तरी असलं पाहिजे तुमचं. वाक्य त्या ऐकायला सुद्धा म्हणजे खरंच म्हणजे काय बोललोय आपण याची जरा तमा तरी बाळगायला पाहिजे होती. ऐकवणार आहे मी ते वाक्य तुमचं. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला तरी कळू देत की याला महाराजांच्या विषयी किती उत्तम जाणीव आहे. ते वाक्य ऐकल्याशिवाय ना कळणार पण नाही जनतेला की तुम्ही काय ज्ञान पाजळवलं होतं. थरथराट मधला टकलू हैवान तुमचा चित्रपट आला होता, महेश कोठारे दिग्दर्शित. हे सगळीकडे हाऊसफुल मराठी चित्रपट, काय सगळीकडे जोरात चालला. तुमची ती टकलू हैवानाची भूमिका. आज कुठला हैवान तुमच्यात जागा झाला असा की तुम्हाला छत्रपती शिवरायांविषयी अशी वाक्य बोलावं वाटलं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेसे वाटले? ही पद्धत आहे काय? आणखी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हिंदी चित्रपट जो आला त्यामध्ये देखील तुम्ही काम केलं होतं, डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित. इतक्या थोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटात काम केलं तुम्ही आणि तुम्हीच महापुरुषांच्या चरित्राविषयी असं वाईट बोलता. राजर्षी छत्रपती शाहू या टीव्ही मालिकेत दस्तूर खुद्द शाहू महाराजांचा स्वरूप आणि भूमिका वठवलीत ना तुम्ही. कुठे गेले ते विचार? का फक्त केवळ हातात कागद आणि त्या कागदातले डायलॉग पाठ करण्यातच मर्यादित होते? त्याच्यापुढे काहीच नव्हतं? ते विचार आत घेतलेच नाहीत, भूमिका सोडली, विचार सोडले? अहो मग सर्वसामान्य जनता बरी ना, जी भूमिका वटवत नाही. त्या पुरुषानं, त्या महापुरुषानं जे काही शिकवलं ती शिकवण चारित्र्य अंगीकारण्याचा प्रयत्न करते. बाल गंधर्व या चित्रपटात देखील तुम्ही शाहू महाराजांची भूमिका केली होती. काय झालं या सगळ्या भूमिकांचं? तेवढ्या पुरतं फक्त पडद्यावर करायची, टीव्ही मालिकेवर करायची, प्रेक्षकांसमोर रंगमंदिरात करायची, याच्या पलीकडे तुम्हाला काहीच जाणीव नव्हती. हो, दुर्दैव आहे की या महाराष्ट्रात तुमच्यासारखे असे स्वतःला स्वयंघोषित अगदी ऐतिहासिक भूमिका वटवणारी माणसं म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो. आणि काय बोलून बसलात आणि काय करून बसलात तुम्ही. या अशी भूमिका जर असेल ना तर या महाराष्ट्रात दुफळी माजायला तयार, म्हणजे वेळ नाही लागायचा तुमच्या असल्या वक्तव्यांमुळे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जी भूमिका मांडली ना ते अगदी रास्त आहे, काही चुकीचे नाहीये. काय बोलले ते मी तुम्हाला ऐकवतो आणि मग तुम्ही काय बोलले ते जगाला ऐकवतो. माफी मागितली तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे तुम्ही बोललात ना, आग्र्याहून सुटकेबाबतचा जो काही तुम्ही ऐतिहासिक पुरावा जगासमोर आणलात, ज्याची कुठल्या ना बकरीमध्ये नोंद ना आणि ऐतिहासिक पुस्तकांमध्ये नोंद, ती नोंद तुम्ही तुमच्या नावावर करून टाकलीत. आवाज ठिकठिकाणी राज्यभर आंदोलन होत आहेत. तुम्ही तिकडे घरात कडी लावून बसलाय, बाहेर आहेत पोलीस संरक्षणाला तुम्हाला. अक्षरशः पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवावा लागला महाराजांना. काय म्हणालेत महाराज? अशा लोकांच्या जिभा हसडल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेनं दिसेल तिथे ठेचून काढलं पाहिजे आणि अशांना गोळ्या घातल्या पाहिजे. इतका संताप म्हणजे अनावर झाला त्यांना हे तुमचं वाक्य ऐकून. तुम्ही काय बोललात ना, ऐकवतो, जनतेला ऐकवतो म्हणजे कळेल. लावा रे तो व्हिडिओ. काय बोलला होता राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी? महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे, याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही. असं काही नाही. रायगडावर मी फिल्म केली, असं काही नाहीये. असं इतिहासच नाही कुठेही. पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज. आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होतो. मग खरा इतिहास लोकांपुढे जात नाही. महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण ऐकलंय महाराष्ट्रानं तुम्ही काय ज्ञान पाजळवलं ते. काय म्हणालात तुम्ही? महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा पेटारे बिटारे काही नव्हते. काय म्हटलं आणखी? की ते चक्क लाच देऊन आलेत आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय त्याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिली आहे महाराजांनी. आणखी काय? मोहसिन किंवा काय मोईन खान असं त्याचं नाव आहे, त्याच्याकडून चक्क अधिकृत शिक्क्यांचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेलेत. त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रूपात करताना मग ते जरा रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की कुठेतरी इतिहासाला छेद मिळतो आणि किंवा तो बाजूला टाकला जातो. वाह, काय तुमचं अलौकिक ज्ञान, जे त्या काळच्या सिद्धास्त
प्रत्यक्ष त्या ठिकाणी असलेल्या बखरकारांच्या ही आधी त्या प्रत्यक्ष त्या छत्रपती शिवरायांच्या सानिध्यात असलेल्या इतिहासकारांच्याकडे सुद्धा याची नोंद नाहीये, ना बखरकारांकडे याची नोंद आहे, ना ऐतिहासिक कोणत्याही पुराव्यात याची नोंद नाहीये. तुम्ही थेट तिकडची 2-4 पुस्तकं वाचून आणि त्यातलं काहीतरी सार काढून बिंदास बेमालूमपणे फेकून दिलं ते वाक्य. हिरकणी वगैरे काय घडलंच नाही, बिंदास बोलून मोकळे. काय तुम्ही असा काय ऐतिहासिक शोध लावलात का? इतक्या वर्ष तुम्ही काय इकडे तिकडे म्हणजे फिरून गडावर जाऊन इकडून तिकडून सगळी माहिती गोळा करून आलात का तुम्ही? कुणी पुरवलं तुम्हाला हे सगळं? का वाटलं मनात आपलं चला आलंय म्हणून द्या ठोकून? अहो आपण काय बोलतो, काय चर्चा करतो, कुठला म्हणजे जाणीव तरी असली पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच घेऊन सुटले म्हणे. अहो लाज वाटायला पाहिजे की आपण काय बोलतो. तो तुमच्यातल्या थरथराट मधला हैवान इथं जागू झाला, तो टकलू हैवान. तर काहीतरी विचित्र चाळे ही पिस. अहो नाही त्या चित्रपटात ठीक आहे. हो जेव्हा तुम्ही नाटकात राजर्षी शाहूंची भूमिका करायचात ना, रंगमंदिर दणाणून सोडायचात आवाजानं, तुमच्या भारदस्त आवाजानं आणि अप्रतिम अभिनयानं. आज काय केलं तुम्ही? अभिनय आणि प्रत्यक्ष याच्यात फार मोठा फरक आहे. तुम्हाला काय भूमिका वाटली काही की आपला आलं मनात आणि वटवा काही? अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, जे आग्र्याला औरंगजेबाच्या तावडीत होते, त्या औरंगजेबाला लाच देऊन सुटले असं तुम्ही म्हणताय? अहो त्याही पेक्षा ते कसे सुटले हा विषय सोडा. औरंगजेबाच्या तावडीतून निसटले सुटले, अहो हे आपल्यासाठी सर्वात मोठं होतं. छत्रपती शिवाजी महाराज सही सलामत सुखरूप परत आले छत्रपती संभाजी राजेंसह, हे महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. ते कसे सुटले महत्वाचं आहे का? अहो लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, हे वाक्य आहे ना. आपल्या धन्याबद्दल आपण वक्तव्य करतो ना, ते असा तो लाखोंचा पोशिंदा होता, तोच जगणं महत्वाचं. अफजल खान वधाच्या वेळी तेच होतं ना. सही सलामत राजा आपला कसा येईल यासाठी मावळे झगडत होते. शेवटी काय केलं? पोट फाडून आणि आतड्या कोथळा बाहेर काढून महाराज आले ना. अहो आले, सही सलामत आले, हे महत्वाचं आपल्यासाठी. कशाला उगाच माती भडकवताय, माती फिरवताय बिनकामाची. एक तर आधीच महाराष्ट्रात नको ते उद्योग झालेत. याचं तोंड बंद केलं की त्याचं तोंड उघडतं, त्याचं तोंड बंद केलं की याचं तोंड उघडतं. अहो किती जणांच्या तोंडावर पट्ट्याला मारायच्या आता. दिले जीभ म्हणजे आपलं काहीही बोलून मोकळं. तुम्हाला म्हणजे गंमत वाटते का हो? अहो एक तर आधीच महाराष्ट्रात जातीवादावरून नको त्या गोष्टी सुरू झाल्यात, त्यात तुम्ही आणखी आगीत तेल ओतताय, कशी तरी विझवण्यासाठी प्रयत्न करतायत सगळे. तिकडे स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आज गेले बीडमध्ये आणि म्हणले आपण पुन्हा एकदा नवा बीड तयार करू. काय चाललंय तुमचं? अहो काय महाराष्ट्रात एक तरी वाक्य बोललात का तुम्ही आतापर्यंत? महाराष्ट्रात जे काही घडलंय त्याच्याबद्दल एक तरी वाक्य बोललात का तुम्ही? त्या जातीवाद नष्ट करण्यासाठी काय केलंय का काम तुम्ही आतापर्यंत? का उगाच आपल्या उड्या हाणल्यात? अहो आपण ही जाणीव ठेवायला पाहिजे की आपल्या आयुष्यात ज्यांना सर्वोच्च स्थान आहे, महाराष्ट्र त्यांच्या कीर्तीमुळे, महाराष्ट्र धर्मरक्षी आईसा असा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज. काय म्हणजे आपण काय बोलतो याची काय म्हणजे तुम्हाला मुळात ना, म्हणजे इतके वर्ष तुम्ही रंगमंचावर पडद्यावर काम केलं, पण तुम्हाला हे कळलं नाही की आपण या महाराष्ट्रातल्या अतिसंवेदनशील विषयाविषयी बोलतोय. एवढा अभ्यास तुमचा इतिहासाचे गाडे अभ्यासक असाल ना तुम्ही, जर राजर्षी शाहू महाराजांची भूमिका वठवलीत तुम्ही, तुम्हाला हे सांगावं लागतं.
काय म्हणजे प्रश्नच म्हणजे खरंच म्हणजे आपण लोकशाहीत वावरतो ना आपण. आणि अशा या ठिकाणी माणसं कशी एकत्र राहतील, गुण्यागोविंदानं जगतील, हा प्रयत्न व्हायला पाहिजे जो छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळात करून दाखवला. ती शिवशाही आता आपल्याला हवी आहे, तशी लोकशाही आपल्याला हवी आहे. त्यासाठी झगडायला हवं आपण. तुम्ही काय बोलून बसला बघा. काय उदयनराजे तर इतके भडकले ना, म्हणाले अहो कोण राहुल सोलापूरकर. अशा लोकांना लाच पलीकडे काही समजत नाही. लावली जीभ टाळ्याला, असा हा प्रकार आहे. यांच्या जिभा हसडल्या पाहिजे. उदयनराजेंची वाक्य जशी तशी सांगतोय. महापुरुषांबद्दल अशी विधान करणाऱ्या जनतेनं दिसेल तेथे ठेचून काढलं पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका येईल. वेगवेगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण होतं त्या अशा विकृत लोकांमुळे. शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार. विकृत विधानं करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील कोणी थारा द्यायला नाही पाहिजे. मला तर वाटतं यांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असं उदयनराजे म्हणाले. कधी इतक्या टोकाचं बोलले नाहीत महाराज. आज त्यांना बोलावं लागलं. संताप झाला, संताप झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आणि लवकरात लवकर या राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार उदयनराजे. आता एवढा सगळा प्रकार झाला, पुतळ्यांचं दहन करण्यात आलं, तुमच्या निषेध व्यक्त करण्यात आले, जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. एवढं सगळं घडून सुद्धा तुम्ही माफी मागितली आहे. अहो नाक घासून माफी मागायला पाहिजे तुम्ही. की आतापर्यंत देणं जे तुम्हाला लाभलं, ज्या महाराष्ट्राच्या नावानं, ज्या छत्रपती शिवरायांच्या नावानं, सगळं मातीत मिसळवलं तुम्ही. याच्याकडे काही करू शकला नाही तुम्ही. सगळं मातीत मिसळवलं. मी आपण काय बरळलोय, ती माफी मागितली ती सुद्धा, म्हणजे अमोल मिटकरीने ट्विट केलंय, माफी मागितलेली सुद्धा नशा करून मागितली का असा प्रश्न पडतो. यांची माफी स्वीकारू नका असं म्हणाले अमोल मिटकरी. ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहेत. तुमच्या घरापर्यंत माणसं पोचली. धन्यवाद त्या पोलिसांचे, मानायला पाहिजेत तुम्ही. इतकी जनता खवळली. छत्रपती शिवरायांचे विचार सांगण्यासाठी तुम्ही व्याख्यान करत फिरता ना देशात परदेशात. पसायदान जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढ, म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांवर तुम्ही व्याख्यान देता पसायदानाच्या माध्यमातून. समर्थ रामदास ज्यांनी श्रीमद दासबोधात छत्रपती शिवरायांविषयीचं केलेलं वर्णन अख्ख्या महाराष्ट्राला आजही तितकंच आदरणीय आहे. त्यांनी सांगितलं की कसे छत्रपती शिवाजी महाराज, कसे छत्रपती शिवाजी महाराज. काय आपण काय बोलतो आणि काय करतोय याची जाणीव तुम्हाला नाही ना, त्यामुळे हे सगळे उद्योग झाले आणि याच्यातूनच हे सगळं घडलं. म्हणजे हा विचार तुम्ही करायला पाहिजे की आपण काय बोलतोय आणि काय चाललंय. प्रत्येक वेळी तुम्ही काय ना काहीतरी, कुणी ना कुणीतरी छत्रपती शिवरायांविषयी बोलायचं, प्रसिद्धी मिळवून घ्यायची, मोठं व्हायचं, विपर्यास झाला म्हणायचं. इतकंच नव्हे तर माफी मागून मोकळही व्हायचं. याच्याने नाही चालणार. आपण काय करतोय, आपण काय नाही करतोय याची जाणीव तरी ठेवायला पाहिजे. काय समर्थ रामदासांनी वर्णन केलंय छत्रपती शिवरायांचं. समर्थ रामदासांवर सुद्धा व्याख्यान देता तुम्ही. त्या व्याख्यानात आठवाना दासबोधातले ओवे वाचले असतील ना. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. पण तुमची वक्तव्य अशी की त्याच्यावर आक्षेप घ्यायची वेळ आली. शिवरायांचं रूप आठवलं असतं ना तुम्हाला तर तुम्ही अशी वाक्य बोलला नसतात. शिवरायांचा प्रताप तुम्ही कधी वाचलाच नाही म्हणून तर तुम्ही बिंदास बोलून गेलात हे वाक्य. छत्रपती शिवरायांविषयी किती आदर भाव प्रत्येकाच्या हृदयात आहे हे कुणाला सांगायला सर्टिफिकेट द्यायची गरज नसते. तो त्याच्या कर्मातून, आचरणातून, वक्तव्यातून दाखवतो.
तुम्ही फक्त भूमिका वठवण्यापुरती मर्यादित राहिलात, त्याच्यापुढे काही केलं नाहीत. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. काय काय चाल, काय ढब. आपण तर त्या काळी नव्हतो, पण तुमच्यासारख्याच लोकांनी वठवलेल्या पात्रातून छत्रपती शिवाजी महाराज समोर कुठे ना कुठेतरी मूर्ती स्वरूपात, मूर्त रूपात जिवंत झालेत. म्हणून बसल्या जागी खुर्चीत उठून मानाचा मुजरा करणारे आम्ही सर्वसामान्य लोक, बसल्या जागी खुर्चीतून उठून अरे डिट्टो छत्रपती शिवाजी महाराज, बसल्या जागी मानाचा मुजरा करतो, सलाम करतो, प्रणाम करतो. त्यावेळी तुम्हाला आम्ही तुम्ही व्यक्ती म्हणून बघत नाही, तुम्ही त्या भूमिकेत घुसलेला असता. आणि ती भूमिका म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जगताय हे बघून आम्ही त्या ठिकाणी वंदन करत असतो. आणि तुम्ही काय करताय? शिवरायांचे कैसे बोलणे, काय बोलणं होतं त्यांचं, तुम्ही काय बोलताय? ज्यांनी कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हे शिकवलं, आज त्यांच्याच विषयी तुम्ही अनुद्गार काढता आणि तुम्ही बोलता. हे बरं नाहीये. आजच्या महाराष्ट्राला सर्वात मोठी गरज आहे ती उत्तम विचारांची, उत्तम जाणीव देणाऱ्या लोकांची. आणि हा विचार आणि ही जाणीव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकांकडून होणं गरजेचं असतं. पण तुम्ही काय बोलून गेलात आणि तुम्ही काय बोलताय? आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत छत्रपती शिवरायांची छबी, छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येक जण जगण्याचा प्रयत्न करतो आणि ते जगण्याचं काम तो करतो. आता तुम्ही माफी मागितली, हे सगळं घडल्यानंतर निषेध व्यक्त झाले, हे झालं ते झालं, मग तुम्हाला सुचलं आता माफी मागायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे. ऐकूयात तुम्ही काय मागितली माफी, ऐकवतो महाराष्ट्राला. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी अभिनेता राहुल सोलापूरकर. साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक 50 मिनिटं मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो. बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्र, फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो. आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केलं, हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला. साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले, याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली होती, अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून. आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं, जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही. मी इतिहास रंजक कसा केला जातो, यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे. गड किल्ल्यांवरनं वाढलेलो आहे. रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच मी केलेली होती की आपण कसं पंढरपूरच्या जसा वारकरी असतो त्याच भावनेने छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालं पाहिजे. अनेक कार्यक्रमांना आणि महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणार आहे. मी शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातला. त्यामुळे ज्या कोणाला असं वाटत असेल की मी काही बोलल्यामुळे भावना दुखावल्या, शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तर असं माझ्याच्यानी स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा. माझं प्रामाणिक मत एवढंच आहे की याच्यावरनं उगाच काहीतरी महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही म्हणत असाल तर इथून पुढे शिवाजी या विषयावर मी बोलणं सुद्धा बंद करेन. मी जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता तो विषय मांडताना मी फक्त मूळ इतिहास आणि रंजकता असा विषय घेऊन त्याविषयी बोललेलो होतो. त्याविषयी अनेक इतिहास अभ्यासकांनी उत्तम लिहिलेले आहे. अनेक पुरावे उपलब्ध आहेत. फारसी गोष्टींपासून राजस्थानच्या बिकानेरच्या राजवाड्यात जिथं औरंगजेबाचा मूळ तो करार सगळा जो मिर्झा राजे जयसिंगांबरोबर झाला तो उपलब्ध आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की उगाच एखाद्या शब्दावरनं कीस काढायचा आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचं हा विषय कृपया सर्व शिवप्रेमी भक्तांनी बंद करावा. पुन्हा एकदा सांगतो, लाच हा शब्द वापरल्यामुळे जर कदाचित आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनपूर्वक दिलगीर आहे. हा शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता. लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवा. त्याचे पुरावे पण आहेत अगदी अली कुली खानपासून सगळ्यांचे. मी त्या विषयात आता मात्र पडणार नाही. लाच हा शब्द वापरल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. शिवरायांपुढे 1000 वेळा मी नतमस्तक आहे. कदाचित जर आपल्या या भावना दुखावल्या असतील तर त्या या माझ्या खुलाशामुळे दूर होतील अशी अपेक्षा. जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय, वंदे मातरम. ऐकलं आम्ही तुम्ही कशी माफी मागितली तिकडून तिकडून फिरून. त्या पॉडकास्ट मध्ये 50 वाक्य होती, त्यातली अगदी तोडून मोडून 1-2 वाक्य दाखवली. अरे म्हणजे याचाच अर्थ 1-2 वाक्य त्यात बोललात ना तुम्ही. हिरकणीबद्दल पण बोलून बसलात तुम्ही आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर आकलेचे तारे तोडून काढलेत तुम्ही. काय वाटेल ते बोलला तो. वाटेल ते लाच देऊन सुटले. इतकंच नव्हे, किती हुंडा वटवलाय त्याचे पुरावे सुद्धा आहेत. तुम्ही बघायला गेलो होतात. अहो पुरावे असते ना तर आज माफी मागितली नसती, पुरावे घेऊन समोर आला असतात. ना बखरीमध्ये नोंद, ना ऐतिहासिक पुस्तकांमध्ये नोंद. अहो इंद्रजित सावंत इतिहासाचे गाडे अभ्यासक त्यांनी देखील तुमच्यावर टीका केली आहे की तुम्ही काय बोलताय. बखरकारांपेक्षा श्रेष्ठ झालात तुम्ही जसे काही. जगन्नाथ सरकार बघा त्यांची काय त्या काळची पुस्तकं, त्यात सुद्धा कुठे नोंद नाहीये. आणि विनाकारण कसे बिनबुडाचे आरोप. उचलली झेप लावली टाळ्याला, उचलली झेप लावली टाळ्याला. आजकाल एक फॅशनच झाली हो. काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते एखादं विधान हाणायचं आणि मोकळं व्हायचं मजा बघत गप. महाराष्ट्रातली जनता हे खपून घेणार नाही, कारण की आता सगळे सुज्ञ झालेले आहेत. ही तुमची दुकानं ना पहिल्यांदा बंद व्हायला पाहिजेत. तुम्हाला कुठे ना कामच नाही जायला पाहिजे हो. अहो कोणत्याही सभेला सोडा, राजकारणी लोकांचं सोडा, असे घर नसेल की ज्या घरात छत्रपती शिवरायांची छोटी का होईना पण पुतळा किंवा मूर्ती नसेल. एक असं घर नसेल. केवळ हिंदू धर्मातल्याच लोकांना छत्रपती शिवरायांनी जवळ केलं नव्हतं. त्यांच्या सैन्यात मुस्लिम बांधव देखील होते. सगळ्यांना जवळ करून, सगळ्यांना एक करून सर्व धर्म समभाव ही शिकवण देणारा तोच जाणता राजा. 18 पगड जातींना एकत्र करून हिंदुत्वाचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी घोड्यांच्या टाप मारत पुढे गेलेला आणि संपूर्ण जगात सर्वोच्च ख्याती म्हणून एकमेव राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. अहो पुण्यासारख्या पावनभूमीत तुम्ही राहून हे वाक्य बोलताय. ज्या पुण्यात त्यांचं बालपण सगळं घडलं, त्यांचं आयुष्य, तिथं तुम्ही बोलताय. अहो लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. मगाशी म्हणलो मी, किल्ले प्रतापगड, किल्ले रायगड, किल्ले शिवनेरी,
आज सगळे धाय मोकळून रडत असतील की माझ्या राजाविषयी हा काय बोलतोय माणूस. अहो शिवजयंती यायच्या आधी ना 10-15 दिवस शिवभक्तांमध्ये अक्षरशः जीवाची उलागल होत असते की कधी एकदा मशाल घेऊन गडावर जातोय आणि मी छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतोय, त्या गडावर असलेल्या रायगडावरील समाधीचं दर्शन घेतोय, शिवनेरीवर जिथं माझा राजा जन्माला आला तिथं जाऊन त्यांचा पदस्पर्श करून घेतोय. अहो एवढंच जाणीव, एवढी ओळख असते प्रत्येकाच्या अंगात. उगाच नाही मशाल घेऊन वीर दौडले 7 म्हणत आपण. तो फक्त आकडा झाला, असे कितीतरी आहेत. वेळ प्रसंगी जीव गेलेत, पण मशाल घेऊन गडावर जाणारा माणूस थांबला नाही. तू तर दुसरा, दुसरा आहे तर तिसरा, पण हे चालू आहे. ती मशाल म्हणजे काही शोभेचं प्रतीक आहे? अहो छत्रपती शिवरायांनी आमच्या अंगामध्ये जी सर्व धर्म समभावाची शिकवण पेटवलेली आहे ना, तो उज्ज्वल दीप आहे, तो नंदा दीप आहे. तो घेऊन आम्ही गडावर जातो, ती ज्योत घेऊन. ही अमर ज्योत आहे, शिवरायांनी पेटवलेली ज्योत आहे, जी जाणीवेची ज्योत आहे, जी सत्कर्माची ज्योत आहे, जी सर्वांना सोबत घेऊन चालणारी ज्योत आहे. ती विझू देणार नाही. मशाल घेऊन जाणारा एक वेळ मैलो न मैला धावल्यावर थकेल, थांबेल, पण दुसरा लगेच ती मशाल हाती घेऊन पुढे धावेल. तो थांबत नसतो. मशाल कधी पेटलेली विजत नसते. आणि तुम्ही आता ह्या मशालीवर पाणी ओतण्याचं काम करता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणे आग्र्याहून लाच घेऊन सुटले. अहो लाज वाटली पाहिजे आपल्याला बोलताना की आपण काय बोलतोय, कोणत्या भावनेतून तुम्ही बोललात, काय का का भरळलात तुम्ही, तुमचं तुम्हाला माहिती. पण बोलताना आपण ज्या महाराष्ट्रातल्या, ज्या पुण्यात राहतो, जिथं छत्रपती शिवरायांचं आयुष्य फुललं खुल्लं, लाल महाल इथेच, जिथं त्या शाहिस्ते खानाची बोट छाटलेला पराक्रम तुम्हाला दिसला नाही. शिवरायांचा आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, आणि तुम्ही हे असं करताय. यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत, वर्णवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा, ज्याच्याबद्दल आज अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या जगात ज्याची ख्याती आहे, त्या छत्रपती शिवरायांविषयी तुम्ही असं नको ते विधान करता, बेछूट. अहो कुणाबद्दल आपण बोलतो आणि कुणाबद्दल आपण किमान बोलताना तरी शहानिशा करण्याची तरी अहो खात्री, किमान जाणीव ठेवायला पाहिजे की आपण ज्यांच्याविषयी बोलतोय ते कोण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज. अहो काय एक एक त्यांच्याविषयीचं वर्णन तुम्हाला सांगायला, म्हणजे आज तुम्हाला सांगण्याची गरज आम्हाला आली. समर्थ रामदासांविषयी तुम्ही व्याख्यान देता. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांचं वर्णन दासबोधात केलेलं कधीतरी उघडून पहा. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. निश्चय, एकदम निश्चय, महामेरू सारखा निश्चय, मेरू पर्वतासारखा आढळ. ठरलं की ठरलं. रायरेश्वरावर शपथ घेतली, हिंदवी स्वराज्य स्थापनाच करून दाखवलं. ही ताकद होती, म्हणून तो छत्रपती. आणि तुम्ही काय करता? यावत चंद्र दिवाकर ज्याचं नाव, तुम्ही आम्ही सगळे संपू उद्या भविष्यात, पण छत्रपती शिवरायांचं नाव काल होता, आजही उद्याही राहणार, पिढ्या न पिढ्या, युगान युगे. बहुत जनांचे आधारू, साधा सिंपल याच्यात अर्थ आहे बहुजनांचे आधार. सगळ्यांना सर्व समान, सगळ्यांना लेखणारा, सगळ्यांना एकच मानणारा, एकाच भूमिकेत पाहणारा, अखंड स्थितीचा निर्धार. कधी स्थिती ढासळली नाही त्याची, त्या राजाची, त्या राजांची, त्या महाराजांची, त्या शिवरायांची, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्थिती कधी ढासळली नाही. आणि तुम्ही अशी विधानं करता की तुम्ही इतर स्वतःची तर स्थिती ढासळलेली आहेच. श्रीमंत योगी. माझ्या राजांसारखा कोणी श्रीमंत आहे का आज जगात? महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती जगात 7 समुद्र पार जाऊ देत ना, छत्रपती शिवरायांचा फोटो, छत्रपती शिवरायांची ओळख घेऊनच चालणार. काय बघा, काय सुंदर ओव्या दिला तो. वाचा हो एकदा तरी तुम्ही.
परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुण महात्म्यासी तुलना कैसी. काय गुण, काय महात्म्य त्यांचं, काय थोरवी. छत्रपती शिवरायांची थोरवी गायला अहो पोवाडे ऐका ना, तुम्हाला सांगावं लागतंय, हे दुर्दैव आहे आमचं. आज काय महाराष्ट्राला झाले कुणास ठाऊक. जे मोठमोठे सगळे, ज्यांनी मोठं कर्तृत्व करून ठेवलं आयुष्यात, अशा लोकांना आमच्यासारख्या पामरानं, आमच्यासारख्या दीड दमडी, आमची अक्कल पण नाही तुमच्या एवढी, आणि आम्ही तुम्हाला सांगावं की अहो तुम्ही चुकलाय, तुम्ही हे योग्य नाही बोललात, हे आम्हाला सांगावं लागतं. हे आमच्यावर दुर्दैव आलंय. नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. काय ओळख आहे. आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळ ठाई. काय आचारातली ताकद काय आहे, विचारातली ताकद काय, तुमचे विचार काय, काय विचार दिलेत तुम्ही. धीर, उदार, गंभीर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. काय ताकद. धीर, उदार, गंभीर, कशी, काय जरब, काय ढब, काय बोलणं, काय चालणं. तीर्थक्षेत्रे जोडिली, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जादी, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद कळते. देव, धर्म, गो, ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. उदंड, पंडित, पुराणिक, कवीश्वर, याज्ञिक, वैदिक, धूर्त, तार्किक, सभा नायक तुमच्या ठाई. अहो सगळं वर्णन छत्रपती शिवरायांच्या चरणी वाहिलंय समर्थांनी. सगळं वर्णन. गनिमांच्या देखती फौजा, रणशुरांच्या भुरभुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा काही पक्षी परमार. आणि तुमचं काय बोलणं, कुठे तुम्ही आणि काय चाललंय आणि काय, म्हणजे आयुष्यात आतापर्यंत इतकं ऐकलं होतं छत्रपती शिवरायांवर, इतकी कीर्ती आणि इतकी ताकद, सामर्थ्य त्यांचं, पण त्यांच्याविषयी अशा भूमिकेत कोणी बरळलं असेल आयुष्यात पहिल्यांदा. पण आता यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्रातली जनता पेटून उठते ना ती यासाठीच, आणि आता तिला पेटून उठावंच लागेल, कारण की तुमचं बोलणं आहे ना, हे बोलणं योग्य नाही. तुम्ही सुधारायला हवं, स्वतःलाही सुधारा, समाजाला बिघडवू नका. जे काही तुम्ही आतापर्यंत केलेलं कार्य आहे ना, ते पडद्यापर्यंत, नाटकापर्यंत, मालिकेपर्यंत सीमित राहिलं. आता व्याख्यान द्यायला तुमची अवस्था काय होणार, काय बोलणार तुम्ही आता. नाही ते माझ्याकडून चुकून झालं होतं म्हणून माफी मागायला लागली म्हणून. असो, जाता तर शेवटी तुमच्याच भाषेत, तुमच्याच क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, अर्थात कदाचित तुमच्या ओळखीची असेल ती, त्यांनी एक ट्विट केले, तेवढं फक्त ऐकवतो आणि थांबतो आता. काय ट्विट आहे, काय म्हटलेत बघा. ते मराठी अभिनेते आहेत आणि दिग्दर्शक पण आहेत, हेमंत ढोमे यांनी बघा काय ट्विट केले. अतिशय सुंदर मार्मिक ट्विट आहे. इतिहासाला त्याच्या जागी राहू द्या, आम्हाला आमच्या महाराजांच्या रंजक गोष्टींमध्येच रमू द्या. इतिहास इतिहासाच्या जागीच ठेवा, आणि महाराजांविषयीच्या ज्या रंजक गोष्टी आहेत ना, त्यातच आम्हाला रमू द्या. रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात. ज्याचं स्वतःचं भविष्य अंधारात असतं ना, तेच रोज उठून नवा इतिहास सांगतात. ते इतिहास घडवत नाहीत, घडवलेला इतिहास ठार मारतात. असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे. शेवटी एक मेक मारले त्यांनी, उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात. जय शिवराय. राहुल सोलापूरकर, तुम्हाला हे एवढंच ट्विट पुरेसं आहे की तुम्ही काय बोलून गेलात आणि काय बरळलात. माफी मागितली, तुम्ही माफीनामा सादर केलात,
आता छत्रपती शिवरायांचं जे चरण आहेत, जे तुमच्या आमच्या हृदयस्थानी आहेत, किमान तिथे तरी नाक घासून माफी मागावी, तर आणि तरच महाराष्ट्रातली जनता शिवभक्त शांत होईल. परत तुमच्या मुखातून अशी वाक्य येऊ नयेत. भान राखून शुद्धीवर बोलाल, एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.